फिरत लोकांशी खोडकर खेळ करत आणि आपल्याला आपल्या खास शैलीमध्ये आनंद आणि आशीर्वाद देत संकासूर शिमग्याला तसेच जत्रेला सुद्धा एक वेगळीच रंगत आणतो. तर दुसरीकडे ढोल ताशांच्या गजरात देव बोलला या घोषणांनी दुमदुमणारा पालखी सोहळा. ग्रामदेवता पालखीत विराजमान होऊन गावभर भ्रमण करतात आणि प्रत्येक घराला प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देतात. गुलालाची उधळण, नारळ अर्पण आणि भक्तिभावाने भरलेलं वातावरण हे सगळं एकत्र येतं आणि तयार होतो उत्साह, श्रद्धा आणि परंपरेचा अद्भुत संगम. तर चला कोकणच्या या रंगतदार, भक्तिमय आणि जोशपूर्ण परंपरेचा अनुभव घेऊया आणि सादरीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूया त्याविषयीची एक चित्रफीत. एव्ही प्लीज. ढोलांचा आवाज कानावर पडतो, ताशांचा कडकडाट आकाश टणाणवतो. पालखीच्या पुढे फुलांनी सजलेला गोतावळा चालला आहे आणि अचानक काळोखातून पुढे येणारा राक्षस, एक काळाकुट्ट चेहरा, डोक्यावर शंकूसारखा उंच मुखवटा, अंगभर काळं वस्त्र, पांढऱ्या भस्माचे पट्टे, लांब लचक पांढरी दाढी आणि त्यातून बाहेर आलेली लाल जीभ, कंबरेला 4 किलो वजनाचा घुंगरांचा चाळ, हातात चिन्ह्यांची वेठी. लहान मुलं आईच्या मागे लपतात, पण चाकरमानी पुढे येतात, कारण त्या वेठीचा मार म्हणजे आशीर्वाद. हा राक्षस नाही, हा कोकणाच्या काळजात हजारो वर्षांपासून जपलेला नायक आहे. हा आहे संकासूर. साधारणपणे भक्त देवळात जातात, पण कोकणात शिमगा हा नियम मोडतो. इथे देवच भक्ताच्या घरी येतात, ढोल ताशांच्या लवाजम्यासह उंबरठा ओलांडतो. आणि विशेष म्हणजे या पालखीत ब्रह्मा नाही, विष्णू नाही, रामकृष्ण नाही, हे देव पुराणाबाहेरचे आहेत, तरी हजारो वर्ष कोकणवासियांच्या मनावर राज्य करत आहेत. पालखीत बहुतेक स्त्री देवता असतात, मातृसत्ताक परंपरेचा जिवंत पुरावा. पण या देवांसोबत एक वेगळंच पात्र गावभर फिरतं. देव नव्हे, राक्षस कुळातील राजा संकासूर. पुराण सांगतं त्याने ब्रह्मदेवाचे वेद चोरले, विष्णूंनी मत्स्यावतार घेऊन त्याचा वध केला, म्हणजे तो खलनायक. पण कोकणात नमन आणि दशावतारात ही कथा कधीच सादर होत नाही. इथे तो गणपतीच्या आधी रंगमंचावर येतो, पहिला मान त्याला मिळतो, कारण कोकणात तो खलनायक नाही, तो हिरो आहे. कोकणातील रंगकर्मी वेगळी गोष्ट सांगतात. वेद हे अनार्यांची संपत्ती होते, संकासूर अनार्यांचा राजा होता, त्याने ते परत मिळवले. संघर्ष झाला, पराभव झाला आणि इतिहास जेत्याच्या बाजूने लिहिला गेला. मग प्रश्न उरतो, खरा चोर कोण होता? रत्नागिरी भागात आणखी एक कथा सांगितली जाते. श्रीकृष्ण गुरुदक्षिणेसाठी समुद्रात गेले, एका असुराचा वध केला, मुलगा सापडला नाही. चूक लक्षात येताच त्यांनी वरदान दिलं, तुझ्या दर्शनाने पाप नष्ट होतील, फाल्गुन महिन्यात तुझी पूजा होईल. तोच असुर संकासूर. तो विद्रूप आहे, काळाकुट्ट आहे, हातात तलवार नाही, पण तो गावाचा रक्षक आहे. रक्षक शब्दाचाच अपभ्रंश. राक्षस नाही का? शिमग्यात तो घराघरात जातो, मुलांना घाबरवतो, हसवतो, पाठीवर वेठी मारतो आशीर्वाद म्हणून. लोक नवस बोलतात, नोकरी, लग्न, संतती, यश. नवस फेडताना गुरु खोबरे, तोरण किंवा खेळ्यांचं जेवण देतात. खलनायकाला कोणी नवस बोलतो का? गाव बदललं की रूप बदलतं. पण संकासूर पहावा तो गुहागरचाच, 4 किलोचा घुंगरांचा चाळ, तुरक्या चालीवर नाच, गोमुभोवती गोल पिंगा. तो नाच म्हणजे कोकणाच्या मातीचा ठेका. मुंबई पुण्यातील धकाधकीत जगणारा माणूस वर्षातून एकदा शिमग्यासाठी गावात येतो, ढोल ऐकतो, संकासूर दिसतो आणि पुन्हा जिवंत होतो. संकासूर म्हणजे त्याचं बालपण, आठवणी, गाव. शेवटचा प्रश्न, जगासाठी खलनायक असलेला संकासूर कोकणासाठी हिरो कसा झाला? इतिहास चुकला की कोकणानं खरा इतिहास जपला? तुमच्या गावात शिमगा कसा साजरा होतो आणि तुम्ही शंखासुराची वेठी घेतली आहे का? तुमच्याकडे वेगळी कथा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, अशाच कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. जय शिमगा, जय कोकण. आध्यात्मिक, प्राचीन ज्ञान और मन शांति. तिरवडे तर्फ खारेपाटण, वैभववाडी श्री सखाराम घुगरे आणि ग्रुप यांचा